काल युएसने व्हेनेझुएलावर अटॅक केला आणि तिथले जे प्रेसिडेंट होते निकोलस मदुरो त्यांनी अटक केलं आणि थेट युएसएला घेऊन गेले. आणि म्हणतात तर काय की जे व्हेनेझुएलामध्ये ड्रग्स येतात त्याचं रिझन तुमचे प्रेसिडेंट आहेत. पण सगळ्यांना माहिती की व्हेनेझुएलामध्ये जे ऑइल रिझर्व सापडले जगात सगळ्यात जास्त, तर त्याच्यासाठी युएसए त्यांच्या मागे लागलेला आहे. युएसला त्यांनी डिनाय केलं की आम्ही तुम्हाला ऑइल रिझर्व्ह म्हणून काही देणार. उलट त्यांनी चायना आणि रशियाला एक्सपोर्ट केलं. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि चायनाला 1 वर्षापासून खूप टार्गेट केलं पण ते फेल गेले. मग अशा पद्धतीने त्यांनी जर व्हेनेझुएलाला अटॅक केला तर चायनाला पण टार्गेट करू शकता. कारण की कालच चायनाचे जे स्पेशल अँबॅसिडर होते त्यांनी व्हेनेझुएलाच्या प्रेसिडेंट सोबत एक मीटिंग घेतली ऑइल रिलेटेड आणि त्याच्या 4-5 तासानंतरच हा अटॅक झालेला आहे. आणि युएसए आता असं आहे की फ्रंट फुटवर खेळतोय, थोडं अग्रेसिव्ह खेळते की ठीक आहे वॉर झालं तर झालं, काही प्रॉब्लेम नाही. आता हां ऑब्व्हियसली युएसए मीडिया जो आहे तो डोनाल्ड ट्रम्पला खूप ब्लेम करतोय की नाही तुम्ही जे केलं ते चुकीचं केलं, हे असं नाही झालं पाहिजे. इंडियावर पण याचा इम्पॅक्ट आहे कारण की आपण पण व्हेनेझुएलाकडून खूप काही ऑइल इम्पोर्ट करतो, तर आपल्याकडे पण हा प्राइस हाईक होण्याचे चान्सेस आहे. आणि 2026 खूप डेंजर होणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की याच्या आधीचे वॉर ठीक होते, पण 2026 मध्ये जिओ पॉलिटिक्स भाई हा आपलं पण कोणासोबत वॉर होऊन गेला ना जास्त आश्चर्यचकित लोक